महायुतीचं सत्ता स्थापन होताना एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारणार की नाही अशी बरीच चर्चा होती। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला खरा, पण शिंदे गटात नाराजीचा दररोज एक भूकंप फुटतोय। आता नवा भूकंप हा सुरक्षा रक्षकाच्या कारणावरून फुटला आहे। पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। राज्यात महायुतीचा ऐतिहासिक विजय झाला, पण शिंदे गटाला सध्या नाराजीचं कोणतंही कारण पुरेसं आहे का असा प्रश्न पडलाय। आता शिंदे गटाचे आमदार सुरक्षा हटवल्यानं नाराज झाले। शिंदे गटाची सोमवारी मुंबईत बैठक झाली। गृह विभागाने राज्यातील अनेक आमदारांची सुरक्षा काढली। 17 फेब्रुवारीपासून शिवसेना आमदार मंत्र्यांची सुरक्षा काढून घेतली। या बैठकीत आमदारांनी वाय दर्जाची सुरक्षा काढल्यानं नाराजी व्यक्त केली। या बैठकीला एकनाथ शिंदेही उपस्थित होते। शिंदेंच्या ज्या आमदारांची सुरक्षा काढण्यात आली यापैकी अनेकांना 2021च्या एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ही सुरक्षा देण्यात आली होती। एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे 40 आमदार आणि 12 खासदारांना ही सुरक्षा देण्यात आली होती। बंडानंतर या आमदार आणि खासदारांच्या जीवितास धोका असल्याने त्यांना ही सुरक्षा देण्यात आली होती। मात्र आता ही सुरक्षा कमी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या समोर या आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे। शिंदे गटातल्या याच नाराजीवर विरोधकांनी मात्र टीकेची संधी सोडली नाही। मला वाय झेड वगैरे का माहिती नाही, पण त्यांनी या राज्यामध्ये वायझेड करून टाकलेली आहे। या राज्याची त्यांनी पूर्ण वायझेड केलेली आहे आणि हे वेड्यांचं सरकार आहे। वेळ लागला आहे लोकांना। ही वेड्यांची जत्रा आहे मंत्रालयामध्ये। कोणाच्या पायपस कोणाच्या गळ्यात नाही। मंत्रालयात जाऊन पहा तुम्ही, गोंधळ आहे। संजय राऊत मुळात येडा माणूस आहे। बिनडोक असलेल्या महाराष्ट्रातला एकमेव उदाहरण असेल तर ते संजय राऊत आहे। म्हणून ते अशा वायफट माणसाकडे बडबडण्याकडे आम्ही लक्ष देत नाहीत। मी अनेक वेळेला अनेक नेत्यांनी सांगितलं, अनेक प्रवक्त्यांनी सुद्धा सांगितलं की हे रात्रीचे न उतरलेली झिंग जी असते ती सकाळी 10 वाजता तो बोंबलतो। अनेकदा ते दशा पूर्ण उतरली का मग कामाला लागतो। मग मातोश्री व्हाया मग सामना पेपर हा त्याचा दिनक्रम आहे। म्हणून त्याच्या या कार्यक्रमाकडे आम्ही दुर्लक्ष करतो। गृह विभागाच्या या निर्णयानंतर शिंदे गटातली नाराजी समोर आली आणि लगेचच गृह विभागानं यावर स्पष्टीकरण दिलंय। सर्वपक्षीय नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे। सत्तेतल्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचाही यात समावेश आहे। शिंदेंच्या बंडानंतर अनेक आमदारांना सुरक्षा दिली होती। शिंदेंच्या बंडाला 2.5 वर्ष आता उलटली आहेत आणि त्यामुळेच या आमदारांची सुरक्षा कमी केली आहे। इतर पक्षांच्या नेत्यांच्या सुरक्षेतही गरजेनुसार कपात केली आहे। नाही हे बघा, वाय दर्जाची सुरक्षा त्यावेळेची जी दिली होती ती काही आम्ही मागितलेली नव्हती। आम्हाला सुरक्षा द्या म्हणून, पण लॉ अँड ऑर्डर देशामध्ये सुरक्षित ठेवण्याचं हे होम डिपार्टमेंटचं काम असतं। त्यांना काही त्या ठिकाणी वाटलं असेल किंवा शिवसेनेमध्ये कुठं संघर्ष होईल, कुठं वाद होतील, आणि म्हणून त्या काळामध्ये त्यांनी सोमोटू दिलेली ती वाय सुरक्षा त्यावेळेस प्रदान केली। आणि ज्यावेळेस त्याचं पुन्हा पडताळणी होते, तपासल्या जातं किंवा गरज आहे का, तर मी तुम्हाला सांगतो मला वाय सुरक्षा होती। तुम्ही आता इथून पाहता आमची गाडी करून निघाली की आमची गाडी पळते 120-140च्या स्पीड आणि पोलीसच्या गाड्या पळतात 80च्या स्पीड। कोणती सुरक्षा आमच्या सोबत असते? आता ते फॉर्मॅलिटी म्हणून आमचा कार्यक्रम संपला की ती गाडी येते। गेल्या 2.5 वर्षांपासून सुरक्षा हटवण्यावरून बरेच नेते आरोप प्रत्यारोप करतायत। सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही आरोप केले, पण सुरक्षेबाबत दरवर्षी गृह विभागाकडून आढावा घेतला जातो। हायकोर्टाच्या निर्देशानुसार सुरक्षेबाबत एका समितीची स्थापना केली जाते। मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत ही समिती काम करते। ही समिती कुणाला सुरक्षा द्यायची, कुणाची कमी करायची याबाबतचा निर्णय घेते। नाही, नेहमी सरकार बदलली की त्याचा सुरक्षेचा आढावा घेतला जातो आणि त्यामध्ये कदाचित त्या सरकारने तो आढावा घेतला असेल। खरं तर ज्यावेळेस शिवसेना फुटली किंवा राष्ट्रवादी फुटली त्यावेळेस त्यांना ती पुरवलेली सुरक्षा होती। सरकार बदलली आणि नव्यानं सरकार आले। आता मला वाटतं की सरकारमध्ये सत्तेमध्ये सर्व आमदार त्या ठिकाणी सहभागी आहेत। या खर्चावर होत असलेली उधळपट्टी थांबवत असेल तर त्यात गैर काय? शिंदे गटाच्या नाराजीचं दररोज वेगवेगळं कारण पुढे येत असतं। कधी मंत्र्यांना OSD दिले नाही म्हणून, तर कधी मनासारखे बंगले मिळाले नाहीत म्हणून। नेत्यांची आमदारांची सुरक्षा हटवली तर त्यांना रुसण्याचा नाराजीचा अधिकार आहे। मात्र ज्या जनतेतून नेते आमदार होतात त्यांच्या सुरक्षेबाबत जर काही झालं तर त्यांनी कुणावर रुसायचं? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।